नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण दह्याचा वगैरे कसलाही वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी उपवासाचे डोसे कसे बनवायचे वरईपासून ते आज आपण बघणार. तर सर्वात प्रथम इथं मी घरगुती 1 वाटी वरई म्हणजे भगर घेतली. तर त्या भगरीला काय करायचे, आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला अगदी स्वच्छ अशी तिला धुवून घ्यायची. तर जे काही पावडर वगैरे विकत आणलेली भगरला लागलेलं असेल किंवा आपली आता ही घरगुती भगर असल्यामुळे यामध्ये बरीचशी घाण असते, म्हणून मी हिला 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेते. 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यानंतर लगेच आपली घेतलेली जी भगर आहे ती अगदी भरपूर पाण्यामध्ये भिजेल इतपत पाणी घालून आता काय करायचं आहे, 1 ते 2 तास आपल्याला ही भगर भिजत घालायची. कमीत कमी भगर ही 2 तास भिजली गेली पाहिजे. जर आपल्याला अगदी अचानक बनवावंसं लागत असेल तर त्यावेळेस फक्त 1 तास भिजवली गरम पाण्यात तरी काही हरकत नाही. यावरती आता आपण झाकण ठेवून 2 तास आपण कमीत कमी 2 तास हिला आता भिजवून घेऊया. जेवढी परफेक्ट भिजली जाईल तेवढे छान असे आपले डोसे तयार होतात. तर इथे मी भगर 2 तास भिजवून घेतली. तुम्ही बघा आपली भगर अगदी छान भिजून तयार झाली. आता काय करायचं, याच्यातलं आपल्याला पाणी हे फक्त निथळून घ्यायचं आहे. थोडं पाणी यामध्ये मी राहू दिलं आहे. ज्यावेळेस आपण भगर मिक्सरला बारीक फिरू त्यावेळेस आपल्याला ह्याच पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे काय होतं, जे काही फर्मेंटेशन होतं ते छान होतं. म्हणून इथे काय केलं, त्याच्यातलंच थोडंसं पाणी याच्यासाठी मी आता वापरत आहे. तर जर पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी वाटत असेल किंवा जास्त वाटत असेल तर ते व्यवस्थित आपण मॅनेज करून घ्या. तर हलकंसं आपली भगर बघा तुम्ही, हलकीशी ती पाण्यामध्ये बुडते इथपर्यंत आपण यामध्ये पाणी घातले आणि मिक्सरला छान याचं आता बॅटर तयार करून घेऊ. तर अगदी स्मूथ असं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, पुन्हा थोडंसं आपल्याला घट्टसर वाटतं आहे बॅटर. जे काही आपलं मिक्सरचं भांडं भरलं आहे त्यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून त्याला धुवून यामध्ये आपण पाणी हे टाकून व्यवस्थित एकसारखं एका डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय असतं, जे काही हवा झालेली असते ती निघत नाही आणि त्यामुळे जाळीदार डोसा आपला तयार होतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये दही देखील घालू शकता. तर आज आपण बिना दह्याचं अगदी चविष्ट असा हा डोसा बनवतो आहे. इथे फक्त मी चवीनुसार मीठ घातले. मीठ घातल्यानंतर पुन्हा आणखी एकाच दिशेने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनटानंतर आपण हा डोसा बनवून घेणार आहोत. पण डोस्यासोबत अगदी चविष्ट अशी आपल्याला चटणी देखील बनवायची आहे. तर इथे चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे, त्याचं साल काढून घेतलं आहे. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने बारीक काप त्याची तयार करून घ्यायचे. आवडीनुसार हिरवी मिरची, कितपत चटणी तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अगदी चटपटीत चव आणण्यासाठी यामध्ये साखर, अगदी थोडासा निंबूचा रस नसेल तर आपण यामध्ये आमचूर पावडर देखील वापरलं तरी काही हरकत नाही. जर तुम्ही आंबट खात नसाल उपासाला तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला छान आपण चटणीही वाटून घेतली. चटणी आपल्याला दाटसर पातळ हवी त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घ्यायचा. तर यावरती आपल्याला गरमागरम फोडणी लावायची. त्यानंतर काय करायचं, फोडणी पात्रामध्ये अगदी थोडंसं तेल तूप आपल्याला जे आवडत असेल ते गरम करून घ्या आणि गरम गरम तेलामध्ये अगदी थोडंसं जिरं छान फुलून गरमागरम फोडणी यावरती आपण लावून घ्यायची. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट पौष्टिक अशी आपली उपासाची ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झाली. तर तिकडे आपली चटणी तयार झाली आणि इकडे आपले 10 मिनटात छान आपलं पीठ देखील फर्मेंटेशन याचं झालं आहे. त्यानंतर लगेचच आता आपल्याला डोसे हे करायला घ्यायचे. तर हे पीठ पुन्हा आणखी व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता आपण पिठाला व्यवस्थित एकजीव करून घेतले. जास्ती देखील आपल्याला करून घ्यायची. ती जी काय हवा निर्माण झालेली असते ते आपल्याला अजिबात रिलीज करायची नाही आहे. त्यानंतर लगेच इकडे मी पॅन हा गरम करून घेतला. पॅन गरम झाल्यानंतर लगेचच यावरती अगदी थोडंसं आपण पाणी शिंपडायचं आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक करून घ्यायची. त्यामुळे आपल्याला जो काही डोसा असतो ते व्यवस्थित पसरवता येतं. डोस्याचं बॅटर ह्या पद्धतीने मध्यभागी टाकून घ्या आणि आता आपल्याला डोसा जाड बारीक म्हणजे पातळ कसा हवा आहे त्या पद्धतीने आपण याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने
फिरवून घ्या. तुम्ही बघा, जसजसा आपला डोसा हा शिजत जाईल तशी अगदी छान जाडी पडायला सुरुवात होईल. तर अगदी छान असा आपला हा डोसा तयार झाला आहे. तर मंद आचेवरती आपल्याला याला दोघेही साईडने छान भाजून घ्यायचं आहे. विकतची जी वरई असते त्याचा डोसा छान होतो, घरगुती जो डोसा असतो त्याला थोडेसे तळे जातात. तर अगदी छान असा आपला हा डोसा तयार झाला आहे. याच